नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता मालिनी आई एका बोर्डवरती सगळ्यांची नावं लिहिते. ती विचार करू लागते की हे सगळं जीवाच्या वाढदिवसानंतरच सुरू झालेलं आहे. ही सगळी पोरं फार्म हाऊसला गेले त्यानंतर त्या सगळ्यांचे स्वभावच बदलले गेले आणि महत्वाचं म्हणजे पार्थवर संशय घेणं हा मूर्खपणाच ठरेल. त्याच्या मनात जे काही असतं ना ते त्याच्या ओठांवर सुद्धा असतं. तर त्याचा अर्थ जीवा, नंदिनी आणि काव्या या तिघांमध्येच काहीतरी सत्य दडून पडलेलं आहे. फार्म हाऊस मध्ये अचानकपणे जीवा स्वतःला जाळून काय घेतोय, काय चाललंय आणि आल्यानंतर नंदिनी ही नीट बोलत नाहीये आणि काव्य आता खूपच रागराग करू लागली आहे. नक्की या तिघांमध्ये काहीतरी गुंता आहे. हा गुंता सोडवला पाहिजे. त्यानंतर मालिनी आता गुरुजींना सांगितलेली भविष्यवाणी आठवू लागते. अखेर तिच्या प्रश्नाला आता लवकरच उत्तर मिळणार असतं. तर मित्रांनो, ती ठरवते की आता जीवा आणि काव्याला समोरासमोर बसवून आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरे विचारायची. तर मित्रांनो, आता मालिनी काय करेल हे सगळं पाहणं खूप रंजक आहे.